this morning, ह्या सकाळी I really want each one of you to be absolutely, focused on the Lord. आणि माझी ही इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने त्या प्रभूवरती फोकस केलं पाहिजे सर्वांनी. It is not who comes from outside and reaches the word. हे असं नाही की कोणीतरी बाहेरून येतं आणि देवाचं वचन सांगतं. This is not false modesty. आणि हे काही चुकीची गोष्ट नाहीये. False modesty. What is that, Archana? False modesty. चुकीचं शिक्षण नाही. म्हणजे I'm trying to look like good, but then I want to look humble also. ओके, मी तुम्हाला काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि नम्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे. No, but I want you to be focused and don't look at the person, look to the Lord. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही देवाकडे लक्ष लावा आणि मनुष्याकडे बघू नका तर देवाकडे बघा. I thank God that the children have gone for junior church. आणि मी देवाला धन्यवाद देते की लहान लेकरं ज्युनियर चर्चला गेलेले आहेत. And so we can listen to the word. कारण आम्ही देवाचं वचन ऐकू शकतो. And even if they come back and they finish, don't let them disturb you. ओके, जरी ते परत येतील तर त्यांनी तुम्हाला डिस्टर्ब करू नये. When we honor God, जेव्हा आम्ही देवाचा सन्मान करतो God will honor us. देव आमचा सन्मान करतो. You all sang that last song. तुम्ही जे शेवटचं गाणं गायलात, all glory and honor. तुम्हाला माहिती आहे की सर्व आदर आणि महिमा. I don't know if you follow the you worship, verse of the day. मला माहित नाही की तुम्ही नक्की Not it is whatever you worship. You worship. ओके, यू वर्षन जे वचन आहे ते नवीन वचन आहे. I just want to read it. It's the very same thing. तुमच्यासाठी ते मला वाचायला आवडेल. Because it is the same thing. तेच आहे. ओके, ते आणि तेच ह्या वचनामध्ये आहे. And every creature which is in heaven. Revelation chapter 5 and verse 13. प्रकटीकरण याचा 5वा अध्याय वचन 13. Read it in Marathi so we save time. आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला ह्याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव, पराक्रम युगानुयुग आहे. Right up to 14. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले आमेन आणि वडील मंडळाने पाया पडून नमन केले. Amen. It is just what you all sang, right? हे तेच आहे जे तुम्ही आज सकाळी गायलात. So it is the Holy Spirit who is leading you. आणि हे पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करत आहे, मार्गदर्शन करत आहे. Yes. So yesterday my husband shared on Barnabas. काल माझ्या नवऱ्याने तुमच्या बरोबर बार्नाबास याच्यावरती बोललं. I had no idea what he was preparing. मला काहीच माहिती नव्हती की ते कशावरती बोलणार आहेत. I thought he was preparing for the other church. मला काय वाटलं की ते दुसऱ्या मंडळीसाठी काहीतरी तयारी करत आहेत. But today I am going to be sharing about Paul. आणि आज मी तुमच्यासाठी पौलाबद्दल बोलणार आहे. Amen. God has a plan. Yes. देवाकडे योजना आहे for each one of us. आमच्या सर्वांसाठी. Okay. So let's go ahead. I want to read this morning Ecclesiastes chapter 7 verse 1 to 4. उपदेशकाचं पुस्तक Maybe somebody else can read the word. You can just do a translation. उपदेशक 7 verse 1 to 4. 7वा अध्याय 1 ते 4. तुम्ही वाचता का? आलं का? ओके, उपदेशक याचा 7वा अध्याय 1 ते 4 वचन. सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा, जन्मदिनापेक्षा मृत्यूदिन बरा, भोजनास गृही जाण्यापेक्षा शुकगृही जाणे बरे, कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे. जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील. हसण्यापेक्षा खेद करणे बरे, मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते. शहाण्याचे चित्त शोकगृहाकडे लागते, पण मूर्खाचे चित्त हास्य विनोदाकडे लागते. Strong word, right?
भारी वचन आहे. But I want to tell you that God has given this word for you and me this morning. आणि मला तुम्हाला हे सांगू द्या की आज सकाळी देवाने हे वचन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. I won't take time, but I'll just tell you why. मला वेळ घ्यायचा नाहीये, पण तुम्हाला मला हे सांगायचं की का हे वचन देवाने दिलेलं आहे. My husband was to come here with another pastor who was the chairman. पास्टर बेले हे दुसऱ्या पास्टरांबरोबर येणार होते, ज्यांचं नाव आहे Pastor Nikki Bajgave. आणि पास्टर निकी बेजगरे यांच्याबरोबर ते येणार होते, जे चेअरमन आहेत. But he had to be at another place. कारण त्यांना दुसरीकडे जायचं होतं. And I got to know just less than a week, like that he is supposed to come. ओके, मला एका गेल्या आठवड्यामध्ये समजलं की आम्ही येणार आहोत. And then my husband said, you'll have to share in one church because I'm going to the other church. आणि मग मला माझ्या पतीने सांगितलं की तुला एका मंडळीमध्ये शेअर करावं लागेल, मला दुसऱ्या मंडळीमध्ये करायचं आहे. And as I was preparing, आणि मी तयारी करत होते. I just couldn't get it together because I had housework also and church work also. And you know how women are busy all the time. Yes. तुम्हाला माहितीच आहे की स्त्रिया कशा प्रकारे बिझी असतात. घरातली कामं, चर्चची सेवा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी बिझी होते आणि मी तयारी पण करत होते, पण मला त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करता आल्या नाही. So I told my husband, then I was preparing this message, but then since I didn't put it together, I thought of another message which I shared in church. मग मी माझ्या पतीला सांगितलं की एका दुसऱ्या मंडळीमध्ये जे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तेच वचन मी या ठिकाणी सांगावं, पण तरी मी तयारी करत होते, ते एकत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. I'll tell you very honestly, I asked him, did you send me Lord by any chance to show up to church? I asked him, did you send that message by any chance to show up to church? तर मी माझ्या पतीला विचारलं की कधी तू असं वचन त्यांना पाठवलेलं आहे का, त्यांना सांगितलेलं आहे का हे वचन त्यांना पाठवून. So he said, no, I have not shared, you can share it. मग मी त्यांना ते म्हणाले की नाही मी त्यांना शेअर केलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही, तू सांगू शकते. But yesterday morning when I came here, आणि जेव्हा मी काल सकाळी या ठिकाणी आले, God confirmed and told me this is the word. So I And had to Devani- start preparing. आणि देवाने मला हे वचन दिलं आणि सांगितलं की ह्याच्यावरती तू तयारी कर. So this word is for us today. तर हे वचन आम्हा सर्वांसाठी आहे. Okay? So death is the destiny of everyone. मृत्यू हे प्रत्येकाचं शेवट आहे. The living should take this to heart. आणि जो जिवंत आहे त्याने हे हृदयामध्ये घेतलं पाहिजे. Do you believe that the first part of the statement is true? तुम्हाला माहित आहे का जे वचन मी जे वाक्य या ठिकाणी बोलले त्याचा पहिला जो भाग आहे ते सत्य आहे का? Yes or no? Yes. Death is the destiny of everyone. तुम्हाला माहित आहे ना की मृत्यू हा प्रत्येकाचा शेवट आहे. The second part says the living should take this to heart. आणि म्हणून दुसरा भाग जो आहे तो ते काय म्हणतं की तुम्ही जे जिवंत आहे त्याने ते हृदयामध्ये घ्यावं. Do you agree with the second part also? तुम्ही दुसऱ्या भागासाठी देखील सहमत आहात का? Yes. Right? We all face death. बरोबर आहे. तर आम्हा सर्वांना मृत्यूला सामोरे जायचं आहे. Yes. Every one of us. प्रत्येकाला. Okay? In our families, आमच्या परिवारामध्ये, in our church, आमच्या मंडळीमध्ये, everywhere. प्रत्येक ठिकाणी Death is a fact of life. मृत्यू हा जीवनाचा एक सत्य आहे. I lost my mom 2008. मी 2008 मध्ये माझ्या आईला गमावलं. 2020 December 21, my 96-year-old father went to be with the Lord. 2020 मध्ये माझे 96 वर्षाचे वडील देवाकडे गेले. January 29th, my 21-year-old niece went to be with the Lord. 21 वर्षाची माझी भाची जी या 26 जानेवारीला ती 29th January. ओके 29 जानेवारीला ती देवाकडे गेली. Young or old, आणि सगळे तरुण आणि वृद्ध, rich or poor, श्रीमंत आणि गरीब, all have to face death. सर्वांना या मृत्यूला सामोरे जायचं आहे. It is appointed unto man to die once. It is appointed unto man to die once. ओके हे मनुष्यासाठी मृत्यू हा दिलेला आहे की एक दिवस त्याला मरायचं आहे. And after that, the judgment. आणि मग त्याच्यानंतर न्याय आहे. I want to read a story to you. मला तुमच्यासाठी एक गोष्ट वाचायला आवडेल. Free funerals for the living.
फुकटचं. जिवंत आहे त्यांच्यासाठी माती. जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी काय म्हणतात? Funeral. अंत्ययात्रा. Okay, that's the service offered by an establishment in South Korea. हे साऊथ कोरियामध्ये जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी अंतिम क्रिया हे प्रस्थापित करण्यात आलं होतं. Around 25,000 teenagers and old people, young and old, have attended this free services for the living. 25,000 तरुण वृद्ध हे सर्वांनी हे सगळं फ्री जे फुकटचं आहे नृत्यक्रिया ते अटेंड केलेले आहेत. Why? का ग? Just to prepare themselves that death, they will face death someday and that they must prepare themselves. त्यांनी का हे अटेंड केलं? कारण त्यांना त्या ठिकाणी दाखवण्यात आलं की एक दिवस तुम्हाला देखील मृत्यूला सामोरं जायचं आहे. त्यासाठी त्यांची तयारी त्या ठिकाणी करण्यात आली. It is meant to give them a truthful sense of their lives. आणि त्या ठिकाणी त्यांना जे सत्य कटू सत्य आहे त्याविषयी त्यांना त्या ठिकाणी ज्ञान देण्यात आलं. To inspire gratitude. आणि मग To be thankful. ओके धन्यवाद देण्यासाठी And to forgive people. आणि लोकांना क्षमा करण्यासाठी And to reconnect with family and friends. पुन्हा जुळणी करण्यासाठी. These words echo the wisdom given by Solomon in chapter 7. आणि हे जे वचन आहे जो सलोमन आहे जो राजा आहे त्यांनी हे वचन या ठिकाणी दिलेलं आहे. Right? We just shared that, Ecclesiastes chapter 7. आताच आम्ही ते वाचलं त्या ठिकाणी सलोमनने हे लिहिलेलं आहे. Death reminds you and me of how short our lives are. मृत्यू हे आम्हाला आठवण करून देते की आमचं जीवन किती कमी काळाचं आहे. And that we have only a little time left आणि आमच्याकडे आता थोडा काळ राहिलेला आहे. to live and to love. जगण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी. My husband tells me, माझे पती मला म्हणतात Carol, कॅरल we are already on the other side. आपण दुसऱ्या ठिकाणी आलेले आहोत. How much are you going to struggle with those things that will, the sin that so easily entangles? जे पाप आम्हाला खूप सोप्यारीत्या अडकवतं त्या पापावर आम्ही किती दिवस संघर्ष करणार. Amen. When we have, the thought of death facing us. जेव्हा आम्हाला हा विचार आहे की मृत्यू आमच्या समोर आहे. Like that he said, the death, the living should take it to heart. आणि म्हणून जे जिवंत आहे त्यांनी हे हृदयामध्ये घेतलं पाहिजे. What does it mean, take to heart? याचा अर्थ काय होतो की ते हृदयामध्ये घेतलं पाहिजे. That means to be deeply affected by the fact that we all will see death one day. जो मृत्यू जो अडळ आहे त्याविषयी आम्ही खूप गंभीर असो त्या गोष्टी आमच्या हृदयामध्ये आम्ही घेतल्या पाहिजे. These phones are a blessing and sometimes an hindrance also. जे फोन्स आहेत ते कधी कधी आशीर्वादित आहेत आणि कधी कधी आमच्यासाठी अडखळण्याचं कारण पण आहे. But praise God for this. It's really a blessing if we use it for the glory of God. जर आम्ही हे देवाच्या गौरवासाठी वापरत असेल तर हे नक्कीच आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. So that was a pretty bizarre story you heard. Bizarre means what? Unusual, right? So what you heard, Jesse. ओके जी गोष्ट आम्ही ऐकली ती खूप रेअर आहे, खूप अनयुज्युअल आहे, दुर्मिळ आहे. Have any of you also experienced what the South Koreans have experienced, going to a free funeral? कधी कधी तुम्ही हा अनुभव जे साऊथ आफ्रिकन लोकांनी घेतला तो अनुभव तुम्ही तुमच्या जीवनात घेतलेला आहे का? First and foremost, we have no free funerals here. आणि तुमच्या माहिती जाते की अशा प्रकारची अंतिम क्रिया आमच्या या ठिकाणी नाहीये. तिकडे असं म्हणजे फ्री म्हणजे अटेंड करणारा आम्हाला फ्री फुकटचं अंतिम क्रिया आमच्या इथे काही नाहीये. nowhere there are free funerals, by the way. आणि कुठेच नाहीये. But this establishment has made it so that they can teach others that how to prepare before they die. आणि ही गोष्ट प्रस्थापित करण्यात आलेली आहे लोकांना तयार करण्यासाठी मृत्यू येण्याच्या अगोदर. But one thing we can certainly say beyond the shadow of doubt. आणि आमच्या मनामध्ये शंका येण्याआधी आम्ही हे म्हणू शकतो खात्रीने, Each time, at least in my case, प्रत्येक वेळेस माझ्या बाबतीत,
When I go to a funeral, जेव्हा मी अंतिम क्रियेला जाते, to a friend or a foe or a relative or whoever, कोणाच्याही मित्र असतील, नातेवाईक असतील, कोणाच्याही मैत्रीला मी जाते. as I look at them in the coffin, जेव्हा मी त्यांना त्या पेटीमध्ये बघ. पेटीमध्ये बघते, I know that someday I will be in that too. आणि मला हे माहित आहे की एक दिवस मी पण त्या पेटीमध्ये असणार आहे. Okay, whether we might try to avoid the issue or not, we will try to evade the issue, not to not think about it. Let's put it back of my mind. जरी आम्ही त्या गोष्टीला डोक्यात म्हणजे आपल्या मनाच्या मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो किंवा विसरण्याचा प्रयत्न करतो किंवा आम्हाला त्या गोष्टीवरती जास्त विचार करायचा नाहीये, पण हे सत्य आहे. But when we stand there and see that and think about ourselves, आणि जेव्हा आम्ही त्या ठिकाणी उभे राहतो, त्याविषयी विचार करतो, जेव्हा आमच्याविषयी विचार करतो, I'm telling you what I think. I don't know about others. मी तुम्हाला मी जे विचार करते ते सांगत आहे, मला तुमच्याविषयी माहित नाही. I resolve, Lord, help me to be a better person. आणि मग मी त्या ठिकाणी हेच म्हणते की देवा मला सहाय्य कर एक चांगली व्यक्ती होण्यासाठी. Enough, Lord. Now when I go out of the cemetery, help me, Lord, not to do the same things I've been doing before. आणि जेव्हा मी त्या कबरेच्या तिथे असते, त्या पेटीकडे बघून मी हेच म्हणते की देवा बस, आता मला इथून गेल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टी करायच्या नाही जे मी पूर्वी करत होते. तर मला मी देवाकडे हेच म्हणते, Help me to love more. आणि मी देवाकडे हे म्हणते की देवा मला अधिक प्रीती करण्यासाठी सहाय्य कर. Help me to forgive more. मला जास्त अधिक क्षमा करण्याचे हृदय दे. Help me to give more. मला मदत कर की मी जास्त रित्या देईन. Help me to achieve more. आणि मला सहाय्य कर की मी अधिक काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करेन. And most importantly, आणि सगळ्यात महत्त्वाचं, help me to be the person God you want me to be. मला तू अशी व्यक्ती बनव जी व्यक्ती तू इच्छितोस. May I fulfill the purpose that you have for me. आणि जो तुझा उद्देश आहे तो मी पूर्ण केला पाहिजे. So we can say with the psalmist आणि म्हणून आज आम्ही स्तोत्र करता जसं म्हणतो तसं म्हणू शकतो. in Psalm 90 and verse 12, स्तोत्र संहिता 90:12. Lord, teach us to number our days. आणि देवाला आम्ही असं म्हणतो की देवा Lord, की देवा तू आम्हाला शिकव की आमच्या आयुष्याचे दिवस गणण्यासाठी याकरिता आम्हाला आमचे दिवस असे करण्यास शिकवू की आम्हास शून्य अंतःकरण प्राप्त होईल. that we may get a heart of wisdom. आणि आम्हाला शून्य अंतःकरण मिळेल. Yes, the Lord says the end of a thing is better than the beginning. आणि देवाचं वचन सांगतं की देव या ठिकाणी म्हणतो की शेवट हा प्रारंभापेक्षा चांगला आहे. I used to always struggle with it because I would not like to face death. आणि मला मी सारख्या या गोष्टीने स्ट्रगल करायचे कारण मला मृत्यूला सामोरे जायला आवडत नाही. I said, Lord, how can it be better? आणि कशा प्रकारे हे चांगलं होऊ शकतं? You know why? तुम्हाला माहिती आहे का? Precious in the sight of the Lord is the death of His saints. ओके. देवाच्या नजरेमध्ये जे देवाचे बलिदान आहे त्यांचा मृत्यू हा चांगला आहे. Why is it precious? का पण हे अमूल्य आहे? The Lord is looking forward to us coming back into His bosom. आणि देव त्याच्या पराक्रमाने तो परत येणार आहे. Amen. Yes. So we thank God not to fear death. आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही मृत्यूला घाबरलं नाही पाहिजे. I praise God that we have the South Koreans who are going through that program. मी देवाला धन्यवाद देते की साऊथ कोरियाचे लोक त्या गोष्टीतून जात आहेत, त्या प्रोग्राम मधून जात आहेत. I know they are sincerely seeking. आणि मला माहिती आहे की ते खूप प्रामाणिकपणे त्याचा शोध करत आहेत. And we pray that such establishments would close down and they would get to know the truth. आणि माझी इच्छा अशी आहे की ते बंद व्हायला पाहिजे आणि ते सत्याकडे येऊन शोध केला पाहिजे. That when they know Jesus, that they know that they have nothing to fear. आणि त्यांच्याकडे जर येशू आला तर त्यांना माहित पडेल की घाबरण्याचं काहीच कारण नाही. So we have hope in Christ when we believe. Amen. We have hope in Christ. येशूमध्ये आम्हाला आशा आहे. Yes. That is what, but those people don't. पण त्यांच्याकडे ती आशा नाहीये. We all know how death came about for us. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मृत्यू कसा या जगामध्ये आला. In the Garden of Eden, आणि एदेन बागेमध्ये they disobeyed. त्यांनी आज्ञाभंग केली, आज्ञा मोडली. They sinned.
त्यांनी पाप केलं and they fell short of the glory of God. आणि त्यांनी ते देवाच्या गौरवाला उणे पडले. But we know that God in His mercy आणि आम्हाला माहिती आहे की देवाची दया आमच्यावरती आहे. could not see our sins separate us from Him for too long. देवाच्या दयेला हे बघवलं नाही किंवा त्याला कळकळ आलं की आम्ही त्याच्यापासून दूर होऊ नये, या पापाने आम्हाला देवापासून दूर करू नये. And He made a way for us by sending His only begotten Son. आणि देवाने एक मार्ग काढला आणि त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला आणि त्याच्याद्वारे आम्ही त्याच्याकडे जाऊ शकतो. By sending Jesus to take His place आणि and take our place. आणि येशू ख्रिस्ताला त्याने पाठवलं जी आमची जागा घेतो. Yeah, the price was costly. किंमत खूप मोठी होती. The debt was paid पण मृत्यूच्या द्वारे ते किंमत मोजण्यात आली and our redemption secured. आणि आम्हाला मुक्ती ही मिळवण्यात आली किंवा देण्यात आली. And today as we come to trust Jesus आज आम्ही येशूवरती जेव्हा भरोसा ठेवतो as our Lord and Savior, आमचा प्रभू आणि तारणारा म्हणून, we have the hope of spending Yes, eternity with amen. Him. आणि आमच्याकडे ही आशा आहे की आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये पुढे असणार आहोत. God is in His abundant mercy आणि देव हा विपुल दयेने आमच्या संगती आहे and loving kindness आणि तो खूप कृपाळू आणि प्रेमळ आहे. drew each one of us to Himself. आणि तो आम्हा सर्वांना त्याच्या जवळ घेतो, ओढतो. Yes, He drew each one of us to Himself तो आम्हा सर्वांना त्याच्याकडे ओढतो. in our time. आमच्या वेळेमध्ये Each one of us coming to Him at our point of need. जेव्हा आम्हाला गरज असते त्यावेळेसच आम्ही देवाकडे ओढले जातो किंवा आम्ही देवाकडे जातो. And we praise God that He met us at our point of need. आणि जेव्हा आम्हाला गरज होती त्यावेळेस त्याची भेट आम्हाला झाली म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. What I am saying to each one of you here today, आज मला तुम्हा सर्वांना काय सांगायचं आहे या सकाळच्या वेळेस, each one of us is at a different level in their walk with God. आणि आम्ही सर्वजण देवाच्या बरोबर चालण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आहोत. On the outside, we do not know where each one of us is. बाहेर आम्हाला माहित नाही आम्ही कुठल्या ठिकाणी आहोत, But God knows where we are. पण देवाला माहित आहे मी कुठल्या ठिकाणी आहोत. But today I want to encourage each one of you. आज तुम्हा सर्वांना मला हे उत्तेजन द्यायचं आहे, You are in the right place तुम्ही योग्य ठिकाणी आहात. where you are seeking God with your brothers and sisters. तुम्ही तुमच्या भावा बहिणींबरोबर देवाचा शोध घेत आहात. God will not let you go. देव तुम्हाला जाऊ देणार नाही. He will only go when you leave His hand. तो तुम्हाला कधी जाऊ देईल जेव्हा तुम्ही त्याचा हात सोडाल. He will not leave your hand. तो तुमचा हात सोडत नाही. But today I tell you, पण आज तुम्हाला मला हे सांगायचं आहे, does not matter at what level you are. काही हरकत नाही तुम्ही कोणत्या लेवलला आहात किंवा कोणत्या स्तरावरती आहात. As long as you are holding His hand and walking, जोपर्यंत तुम्ही त्याचा हात धरून चालत आहात तोपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही किंवा हरकत नाहीये. you will reach your destination. तुम्ही तुमच्या डेस्टिनीला पोहोचणार किंवा तुमच्या लक्ष्याकडे पोहोचणार. I know what it is for some of you. See, I don't know you individually, मी वैयक्तिकरित्या तुम्हाला ओळखत नाही, but I am telling you about myself. मी तुम्हाला माझ्याविषयी सांगत आहे. I have been listening to the gospel right from the time I was a young kid. मी जेव्हा लहान होते तेव्हापासून मी सुवार्ता ऐकत आहे, But I never came totally to the Lord. मी कधीच पूर्णपणे देवाकडे आले नाही. Many years. You can say right from perhaps I was 10-12 years. That I've been hearing the gospel. कदाचित मी काही 10-12 वर्षांची असेल तेव्हापासून मी सुवार्ता ऐकत आहे. I'm not sharing my testimony, but I'm just sharing this so that those of you who are struggling will be encouraged. मी तुम्हाला माझी साक्ष सांगत नाहीये, मी तुम्हाला हे उत्तेजनार्थ सांगत आहे की तुम्ही हे ऐकून कदाचित उत्तेजन व्हाल. So, I kept hearing and I would cry, I would struggle, I would feel that I am less, I am nothing, I'm not going to make it. जेव्हा मी सुवार्ता ऐकत होते तेव्हा मला वाईट वाटायचं, मला दुःख व्हायचं, मी त्या गोष्टींसाठी संघर्ष करायचे, मला वाटायचं की मी हे करू शकत नाही. I thought, I was a gone case. मला वाटायचं की मी गेलेली केस आहे. And I thought that,
until such time I will just keep, walking along with the others. Nobody can see, from the outside. So I will just keep walking in the, like all the sheep in the herd. ओके, मला मी असा विचार करायचा की ओके मला कोणी बघत नाही, मी अशाच प्रकारे कुठेतरी चालत जाईन किंवा असं जीवन जगेन. I used to actually ask the Lord, nobody can make out this wolf in sheep's clothing. मी देवाला प्रश्न करायचे की देवा, या मेंढरांमधील लांडगे कोणी ओळखू शकत नाही का, कोणाला कळत नाही का? But all these thoughts were lies from the enemy. आणि हे जे विचार होते ते शत्रूकडून जे शत्रू आहे त्याच्याकडून आलेले हे विचार होते. So today don't listen to the lies of the enemy. जो खोटारडा शत्रू आहे त्याला तुम्ही ऐकू नका. Look to the Lord, look to his word and see what he says about you. तुम्ही देवाकडे बघा, देवाच्या वचनांकडे बघा आणि हा विचार करा की देव तुमच्याविषयी काय विचार करत आहे. Don't think what you think who you are. तुम्ही हा विचार करू नका की तुम्ही कोण आहात. Don't think of yourself as what others think who you are. आणि तुम्ही तुमच्याविषयी असाही विचार करू नका जसे दुसरे तुमच्याविषयी विचार करतात. You know that you are who God says you are. तुम्ही तेच आहात जे देव तुमच्याविषयी म्हणतो किंवा बोलतो ते तुम्ही आहात. He is who he says he is. कारण तो तोच आहे, तो म्हणतो की मी आहे. And nothing can ever change that. आणि कोणीच ते बदलू शकत नाही. I will tell you something. How many have heard this lie? Now I will tell you it's from the scripture only, but I will prove to you. मला तुम्हाला Not prove to you otherwise, but I will show you how a lie, how the enemy fools us. कशा प्रकारे जे शैतान आहे तो शत्रू आहे तो आम्हाला मूर्ख बनवतो. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की किती जणांना हे विचार आले. How many have heard? Many are called, few are chosen. किती जणांनी हे ऐकलेले आहे की बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. Many times I would struggle with the Lord and say, I think you called me. I'm among the called, Lord. I know that, but I'm not among the chosen. तर अनेक वेळेस हा प्रश्न माझ्या डोक्यात आला. मी विचार करत होते की देवा, तू मला बोलवलेलं आहे याची खात्री मला आहे, कारण पण मी बोलवलेल्यामधून आहे पण निवडलेल्यामधून नाहीये. Preshita will read Ephesians 1:4. प्रेषिता आमच्यासाठी पत्र Ephesians 1:4 वाचेल. 1:4. 1:4. Just as he chose us in him before the foundation of the world. Hold on. What is it again? Just as he chose us in him before the stop. foundation of the world. So what does the Bible say? त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या Just as he chose us. So who chose you? कोण तुम्हाला निवडलं? Are you called or chosen? तुम्ही बोलवलेले आहात का निवडलेले आहात? Right? From when? From before the foundations of the earth. जगाच्या स्थापनेपूर्वी आम्ही निवडलेले आहोत. Psalm 138:8 says, don't look at the Bible, just run. Psalm 138:8 says, स्तोत्रसंहिता 138 8. He will fulfill everything that concerns me. आणि तो माझ्या बाबतीत सर्व काही पूर्णतेस घेऊन जाईल. John chapter 15 says, योहान 15 आम्हाला सांगतं, you did not choose me, तुम्ही मला निवडले नाही, but पण what? मी तुम्हाला निवडले आहे. I chose you. मी तुम्हाला निवडले आहे. Are you called or are you chosen? तुम्ही बोलवलेले आहात का निवडलेले आहात? Amen. Don't listen to the lie of the enemy. तुम्ही शत्रूच्या त्या खोटारड्या वाणी ऐकू नका. Read what is in your word in the context. आणि तुम्ही जे वचनात दिलेलं आहे त्याकडे लक्ष द्या. But what does it mean you were chosen? God chose us, in whom? Not just like that, but He knew from then that we would sin. But He chose. Apart from Christ, we are not chosen. Sorry. देवाने आमची निवड केलेली आहे, पण कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. जरी त्याला माहिती आहे की आम्ही पाप करणार आहे तरी देखील त्यांनी ख्रिस्तामध्ये आमची निवड केलेली आहे. That is the catch there. आणि तेच आमची पकड आहे. Without Christ, we are not. God, He chose us. Our Father, our Heavenly Father, chose us by faith.
foundations of the earth, but in my Son, so that this child will believe in my Son as the substitute for his sin and her sin, and know that they have eternity with him. Amen. देवाने आम्हा सर्वांना जगाच्या स्थापनेपूर्वीच आमची निर्मिती केलेली, आम्हाला निवडलेलं आहे हे विचार करून की ख्रिस्तामध्ये जो ख्रिस्त आमच्यासाठी तुमच्यासाठी सबस्टिट्यूट झाला, त्याने प्राण दिला, त्याच्यामध्ये आमची निवड झालेली आहे. So now that you know this fact, तर आता तुम्हाला हे सत्य कळालेलं आहे. now that you heard Ecclesiastes 7:2, तुम्ही उपदेशक 7:2 मध्ये वाचलेलं आहे. now that you heard Psalm 90 verse 12, आणि तुम्ही स्तोत्रसंहिता 90:12 हे वचन ऐकलेलं आहे. how are you going to live? तुम्ही कशा प्रकारे जीवन जगणार आहात? Come here Sunday after Sunday तुम्ही जर रविवारी येता, रविवार नंतर रविवार, to feel goosebumps all over your body, तुमच्या अंगावरती शहारे येतात. to feel that currents. ते एक प्रकारचं जो करंट आहे ते तुम्ही अनुभवण्यासाठी येता. And the moment you leave the gates of this place, it disappears. आणि ज्या वेळेस तुम्ही हे जागा सोडून जाता, You may leave this place, तुम्ही ही जागा सोडून जा, but the Lord has not left your side. पण देवाने तुमची बाजू सोडलेली नाहीये. Be aware of His presence. त्याची Oh, what is good? Be aware of His presence. तर तुम्ही त्याच्या उपस्थितीविषयी खूप सावधगिरी बाळगा. Practice His presence. तुम्ही त्याच्या उपस्थितीला प्रत्येक वेळेस जाणीव करून घ्या. Our sister who led the worship, ज्या बहिणीने आराधनामध्ये आम्हाला लीड केलं, she said the Lord is in our midst. तिने त्या बहिणीने म्हटलं की देवाची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. He is not in our midst only here in Hotel Pratham basement on a Sunday morning between 9 to 12. तो फक्त प्रथम हॉटेल या ठिकाणी जर रविवारी 9 ते 12 नाहीये. He is here. He is with you 24/7. तो तुमच्या बरोबर 24/7 म्हणजे पूर्ण 24 तास तुमच्या बरोबर तो आहे. You begin to learn to practice the presence of the Lord. म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे की देवाच्या उपस्थितीला तुम्ही कशा प्रकारे त्याची सवय करून घेता. Solomon, after all, he received and he wrote such words of wisdom in Ecclesiastes. सलोमोनाने त्याच्या जीवनामध्ये अनुभव घेतला आणि मग उपदेशक हे पुस्तक त्याने लिहिलेलं आहे. But sadly, we saw how he lived his life, right? पण खूप वाईट गोष्ट आहे की त्याने त्याचं जीवन कशा प्रकारे जगलं. Like many scholars, religious scholars, theologians question about where he will be, whether he will be with the Lord or not with the Lord. अनेक ज्ञानी लोक प्रश्न करतात जेव्हा त्याच्यावरती अभ्यास करतात की तो कुठे असणार आहे. But you know how he lived. In fact, how many know that his palace was more beautiful than the Lord's temple? आणि ज्या प्रकारे त्याने जीवन जगलं आणि जर त्याच्या जे महल होतं त्याच्याविषयी जर तुम्ही विचार केला, जे यरूशलेममध्ये देवाचं मंदिर होतं त्याहून देखील सुंदर त्याचं ते राज्य होतं. The one, see, he started off very well. त्याची सुरुवात खूप चांगली होती. Why? Because he prayed and he said, Lord, give me wisdom to lead these people. कारण का त्याने देवाकडे प्रार्थना केली की देवा मला ह्या लोकांना चालवण्यासाठी ज्ञान दे. And what did God give him? मग देवाने त्याला काय दिलं? He gave him wisdom and wealth beyond anyone of his time. देवाने त्याला ज्ञान दिलं, त्याच्याबरोबर त्याला देवाने संपत्ती पण दिली की त्याच्या वेळेमध्ये त्याच्यासारखा श्रीमंत किंवा तेवढा श्रीमंत मनुष्य नव्हता. But his heart was not right. पण त्याचं हृदय योग्य ठिकाणी नव्हतं. His own palace outshone the temple of the Lord. आणि त्याचं जे महल होतं ते देवाच्या मंदिरापेक्षा पण उच्च होतं. But no one can diminish the glory of our Lord. जरी त्याचं महल देवाच्या मंदिरापेक्षाही उंच होतं पण देवाच्या गौरवाला कोणीच नाश करू शकणार नाही. And the Lord had patience with him. देव त्याचं सहन करत होता. He had how many? 700 wives and 300 concubines, or the other way around? I don't know. 1,000, yeah.
you don't have a majority of men here, but they will truly agree with me when I say they can't handle one wife. I don't know how Solomon handled 1,000. या ठिकाणी खूप कमी पुरुष आहेत, तरी पण जे मी सांगत आहे त्याच्यावरती ते नक्कीच सहमत होतील की मला असं म्हणायचं की पुरुषांना एक पत्नी हँडल होते तर सलोमोनाने 1000 कसं काय हँडल केले असतील. But I like to comfort myself with the last scripture, I think in Ecclesiastes chapter 12. You want to look to it, just listen. Which says, now the sum of all things is to fear God and obey His commandments. आणि उपदेशक 12 अध्याय याचा जो शेवटचा पाठ आहे ते मला खूप आवडतं. त्या ठिकाणी असं की सर्वांचा जो शेवट आहे ते परमेश्वराचं भय धरा आणि त्याच्या आज्ञेचं पालन करा. So I say, Lord, I think maybe Solomon, we will see him with you. आणि मी अशी इच्छा करते की आम्ही सलोमोनाला आमच्या बरोबर बघणार आहोत. Not that you and I have anything that we deserve to be with the Lord. आमच्याकडे पण असं काही नाहीये की आम्ही देवाबरोबर असू शकणार आहोत. But it is only by grace that we can. ही फक्त देवाची कृपाच आहे की आम्ही त्याच्या बरोबर असणार आहोत. This was Solomon's story. ही सलोमनची गोष्ट होती, त्याची स्टोरी होती. And how he lived his life and squandered his life. आणि कशा प्रकारे त्याने त्याचं जीवन जगलं आणि कशा प्रकारे त्याच्या जीवनाला त्याने पुढे घेऊन गेला. So today I ask you again. आज मला पुन्हा तुम्हाला हे विचारायचं आहे, After you know who you are तुम्हाला जेव्हा कळलं की तुम्ही कोण आहात in Christ येशू ख्रिस्तामध्ये and what God has done for you आणि जे देवाने तुमच्यासाठी केलेलं आहे and what He will do for you, आणि जे तुमच्यासाठी देव करणार आहे, how are you going to live? मग तुम्ही कसं जगणार आहात. We have one more example in the Bible. आमच्याकडे अजून एक उदाहरण आहे बायबलमध्ये. Yesterday Simon shared about Barnabas. काल पास्टरांनी बार्नबास विषयी सांगितलं Today it is Paul. आणि मी आज तुम्हाला पौलाविषयी सांगणार आहे. I bring before you the example of Paul. आज मी तुमच्या समोर पौलाचं उदाहरण ठेवणार आहे. How did Paul live? कशा प्रकारे पौलाने त्याचं जीवन जगलं. What did he say? तो काय म्हणाला, For me to live is Christ, and die is gain. आणि तो म्हणाला की जगणे हे ख्रिस्त आहे आणि मरणे हे लाभ आहे. So whether you are living or you die, both are to your advantage. How do you like that? Yes. तुम्ही जगणार किंवा तुम्ही मरणार हे तुमच्याच फायद्याचं आहे, कोणीही तुमच्याच फायद्याचं आहे. If you want such a life, जर तुम्हाला अशा प्रकारचं जीवन पाहिजे आहे, then you will say like Paul, for me to live is Christ. मग तुम्ही पौलासारखं म्हणणार की जगणे हे ख्रिस्त आहे, मरणे हे लाभ आहे. We all know the story of Paul, आम्हा सर्वांना पौलाची गोष्ट माहित आहे, how he came to the Lord. कशा प्रकारे तो येशूकडे आला. You know how he attacked the Christians. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी मंडळीचा कशा प्रकारे छळ केला. How he was, putting them in prison. कशा प्रकारे तो त्यांना तुरुंगामध्ये टाकत होता. How he was a Pharisee of Pharisees. कसा तो पुरुषाचा पुरुष होता. Intellectual man. तो खूप ज्ञानी होता. Good status. खूप चांगलं त्याचं पद होतं. But the most important thing evaded him. And then he missed the mark. He missed the most important thing. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती तेच त्याच्याकडे नव्हतं. But God saw his heart. मग देवाने त्याचं हृदय पाहिलं. God knew he was sincerely seeking. देवाला माहित होतं की खूप प्रामाणिकपणे देवाचा शोध तो करत आहे. God knew he was zealous for him. आणि देवाला हे पण माहित आहे की तो खूप त्याच्यासाठी आवेशी होता. And one afternoon on his high horse, आणि एका दुपारच्या वेळेस तो जेव्हा जात होता, on his way to Damascus, तो दमास्कसला जात होता. the Lord knocked him off his high horse, आणि जो त्यावेळेस येशूने त्याची भेट घेतली, देवाने त्याची भेट घेतली, blinded him, त्याला आंधळं केलं and revealed his glory to him. आणि त्याचा गौरव त्याला प्रगट केलं. And what happened to Paul? मग पौलाचं काय झालं. There was no looking back. मग त्याच्यानंतर त्यांनी मागे पाहिलं नाही. And this man आणि हा पुरुष gave us, त्याने दिलं. as my husband said yesterday, ज्या प्रकारे माझ्या पतीने काल सांगितलं, more than half of the New Testament. अर्ध्यापेक्षा जास्त नवीन करारामध्ये I know there are 27 books, right? 27 पुस्तके आहेत. He has written 13 and the 14th one is questionable. त्यांनी 13 पुस्तके पत्र लिहिलेले आहेत आणि 14वे हे क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे कोण माहित नाही अजून काय.
So 13 he most certainly wrote, 14 the book of Hebrews is questionable. 13 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत, पण 14वा क्वेश्चन मार्क आहे की कोणी लिहिलेलं आहे. And that makes it more than 50% of the New Testament. आणि ते आम्हाला असं दाखवून देते की 50% नवीन कराराचे पुस्तके त्यांनी लिहिलेले आहेत. And the maximum number of epistles and letters written in the entire Bible. आणि बायबलमध्ये जे अर्ध्यापेक्षा जास्त 50% जे आहे ते पौलाने लिहिलेले आहेत. How many of you today want to live like Paul? किती जणांना पौलासारखं जीवन जगायचं आहे? Then you will say like him, for me to live is Christ. आणि मग तुम्ही पौलासारखं म्हणाल की माझ्यासाठी तर जगणे हे ख्रिस्त आहे And to die is gain. आणि मरणे हे लाभ आहे. So again I say, how are you going to live today? अजून मी तुम्हाला म्हणेन की मग कशा प्रकारे तुम्ही जीवन जगणार. You know what Simon Peter said? सायमन पीटरने काय म्हटलं? Lord, if I have to die with you, I will die with you, but I will not deny you. पीटरने म्हटलं, पेत्राने म्हटलं की जर मला तुझ्या बरोबर मरायची वेळ आली तरी मी मरेन, पण मी तुझा त्याग करणार नाही. What happened to him? त्याला काय झालं? 3 times he denied. the 3 Lord. वेळेस त्याने येशूचा नाकार केला. That is what Simon Peter said. हेच पेत्राने बोललेलं आहे. I will tell you what Simon said. मी तुम्हाला सांगते की शिमोनाने काय म्हटलं. Simon says, if you cannot live, don't talk about dying if you don't know how to live. या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की कशा प्रकारे जगायचं. जर तुम्हाला जगता येत नाही तर मरण्याविषयी बोलू नका, जगा आणि मग बोला. So the first one was Jesus' disciple. आणि जो पहिला आहे तो येशूचा शिष्य होता. The second one is my disciple. आणि तिसरा तो आहे मॅडमचा disciple आहे. शिष्य. Actually, I am his Shishya. disciple. This is what my husband says. If you cannot live, don't talk about dying. First learn how to live. आणि माझे पती हेच म्हणतात की मरण्याविषयी बोलू नको. जर तुला माहित नाही कशा प्रकारे जगावं तर मरण्याविषयी बोलू नको. So remember what Simon Peter says and also remember what Simon says. तुम्ही हे पण लक्षात घ्या की पेत्र काय म्हणतो आणि हे पण लक्षात घ्या पास्टर सायमन काय म्हणतात. I'm not saying that game, okay? Simon says shake your hand. Simon says, मी या ठिकाणी तुमच्यासाठी कुठलाही खेळ खेळत नाहीये. this is for real. हे सत्य आहे. And this has also helped me in how I live my life. आणि हे माझ्यासाठी देखील मला मदत होत आहे की मी माझे जीवन कसं जगत आहे. Let me tell you, Paul's life was not easy. मला तुम्हाला हे सांगू द्या की पौलाचं जीवन इतकं सोपं नव्हतं. He came to the Lord, तो देवाकडे आला, येशूकडे आला. but from that moment onwards his sufferings began. आणि त्या क्षणानंतर त्याच्या जीवनामध्ये समस्याला सुरुवात झाली. I don't want to go through the whole thing, मला तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगायच्या नाहीये. but in 2 Corinthians chapter 11, don't turn. You can go home. I will tell you how to remember it also. 2 Corinthians chapter 11, verse 22 to 33. दुसरे करंथीकराचं पत्र याचा 11वा अध्याय आणि 1 ते 2 वचनं. How to remember? 11, 22, 33, all at twice. दुसरे करंथीकराचं पत्र 11वा अध्याय 22 आणि 23. I used to teach my children how to remember things when I used to teach them. मी माझ्या मुलांना शिकवत होते की वचन कशा प्रकारे पाठ करायचं, मग अशा प्रकारे मी त्यांना शिकवत होते. So I find my own method how to remember the scriptures. आणि मग मी स्वतः पण ते मेथड शिकते की कशा प्रकारे देवाचं वचन मी आठवण करू शकते किंवा मनामध्ये ठेवू शकते. But if you go through that list of Paul, जर तुम्ही ती जी लिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे जर त्या ठिकाणी तुम्ही वाचणार किंवा पाहणार, can someone quickly read it just to get the दुसरे करंथीकराचं पत्र Let's याचा start with what's ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. ते अब्रामाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. श्रम करण्यात, कैद सोसण्यास, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 33 you read. 33. You know something? I will urge you and I will do the same. I hope so when I go back to write this and paste it on my wall to remind me what Paul endured for Christ. ओके, आज मी तुम्हाला ही विनंती करेन आणि ते माझ्या स्वतःसाठी देखील असेल की जे काही पौलाने या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या प्रकारे त्यांनी सहन केलेलं आहे, ज्यातून तो गेलेला आहे ते लिहून
मी एका भिंतीवरती लावण्याचा प्रयत्न करेन. Jesus said to Paul in Acts chapter 9 and verse 16. प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय 9 and verse 16. 16 वचन मध्ये, I will show you how much you have to suffer for my name. मी तुला दाखवून देईल की माझ्या नावासाठी तुला कसा छळ होईल. But nothing deterred Paul. पण कोणत्याच गोष्टीने पौलाला मागे टाकलं नाही किंवा तो मागे गेला नाही. He said also in Galatians 2:20. आणि तो गलतीकरांचं पत्र 2 अध्याय 22 मध्ये असं म्हणतो, I am crucified with Christ. आणि मी क्रूसावरती टांगलेला आहे ख्रिस्ताबरोबर. I no longer live, मी जगत नाही, but the life that I live in the flesh, जे जीवन मी शरीरामध्ये जगत आहे, I live by faith in the Son of God. Amen. आणि मी विश्वासाने देवाचा पुत्र याच्या विश्वासाने मी जगत आहे. Who loved me, thank you Jesus, आणि जो माझ्यावरती प्रेम करतो and gave himself up for me. आणि ज्याने माझ्यासाठी स्वतःला दिलं. So how are you going to live today? आज तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात? Like Solomon or like Paul? सलोमोनासारखं का पौलासारखं? Yes. Your body, like Paul says, should bear the marks of your Savior. आणि जसं पौल म्हणतो की तुमच्या शरीरावरती मी ख्रिस्ताची खून वागवत आहे. Paul says in Philippians 1:20. पौल फिलिप्पियरांचं पत्र 1:20 मध्ये असं म्हणतो, Let me read it to you. Okay? कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे. ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. Just give me a minute. I will just try to find it in English. Just a minute. Okay. According to my earnest expectation and hope. How is he living? तो कसं जगत आहे? Philippians 1:20. According to my earnest expectation and hope, that in nothing I shall be ashamed, but with all boldness, as always, so now also Christ will be magnified in my body, whether by life or by death. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे. ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. Don't worry, I want your attention just for the next 10 minutes or less than that, and then we are going to wrap up this message. चिंता करू नका, मला फक्त तुमचे 10 मिनिट्स हवे, 10 मिनिट्स हवे, त्याच्यापेक्षा कमी. तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. After all that Paul wrote, and as you look across all his epistles and letters, जे काही पौलाने लिहिलेलं आहे त्याच्या पत्रांमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही वाचता, after all he went through, जे काही त्यांनी सहन केलं, you will notice something in all of his letters. आणि तुम्हाला काहीतरी निदर्शनास येईल त्याच्या सगळ्या पत्रांमध्ये. You know, our sister Darshana said something a little while ago when she gave the introduction about me. काही थोड्या वेळापूर्वी सिस्टर दर्शनाने जेव्हा त्यांचं ओळख करून दिली तेव्हा त्यांनी काहीतरी बोलले. It's not about myself, but I'm going to tell you something much more powerful. But she said something about what? Vishesha, that is what adjectives, right? As many adjectives, right? त्यांनी माझ्याविषयी नाही, पण जे काही बोलले त्याविषयी मला सांगायला आवडेल. विशेषण त्यांचे. Means how many adjectives that she will use for me? किती She mentioned the word Visheshan. माझ्याविषयी त्यांनी जे जे काही शब्द वापरले किंवा जे जे काही विशेषण त्यांनी माझ्याविषयी लिहिलेलं आहे. You know, Paul not only used Visheshan,
पौलाने विशेषणच लिहिलेलं नाहीये. All the teachers are not here now, but they would have. Of course, Darshan has here. We all know as we teach. Who else is there? All the teachers. Are you? Okay. Sorry, sorry. So, you know, when we teach the children adjectives, you have degrees of comparison. Yes. तुम्हाला माहिती आहे ना, जे टीचर्स आहेत त्यांना चांगलंच माहिती आहे की जेव्हा तुम्ही मुलांना शिकवता ग्रामर विषय ना. हो. I didn't realize Vandana is here. I thought she was also. Acha. So, you know, in all of Paul's letters, he doesn't use the positive. पौलाच्या प्रत्येक पत्रांमध्ये त्यांनी काहीही पॉझिटिव्ह सकारात्मक लिहिलेलं नाही. सकारात्मक विशेष. सकारात्मक विशेषण लिहिलेलं नाहीये. Not even the comparative. कंपॅरेटिव्ह पण लिहिलेलं नाहीये. मराठीत तुलनात्मक. तुलनात्मक पण लिहिलेलं नाहीये. But the superlative. उत्तम. उत्तम खूप चांगलं विशेषण दिलेलं आहे. Like you said, good, Better. best. तुम्हाला माहिती आहे की चांगलं, उत्तम, उत्तम आणि अतिउत्तम. अतिउत्तम. Beautiful, more beautiful, most beautiful. सुंदर, अतिसुंदर आणि अतिउत्तम. But when you see Paul, he does not use positive and comparative. तो सकारात्मक विशेषण या ठिकाणी यूज करत नाहीये. But he will always use the superlative. आणि तो उच्च दर्जाचं काहीतरी विशेषण या ठिकाणी वापरत आहे. I will just give you a few examples. मी तुम्हाला काही उदाहरणं देईन, थोडे उदाहरणं तुम्हाला देईन. I'm not going to give you the reference, that is your homework. मी तुम्हाला या ठिकाणी वचन देणार नाही, ते तुमच्यासाठी अभ्यास असेल. घर अभ्यास. Rejoice always, not sometimes, few times, always. सर्वदा. मी तुम्हाला उदाहरण देते की फिल्पेकरांच्या पत्र याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. या ठिकाणी फक्त म्हणाले कधीतरी सर्वदा हे शब्द वापरण्यात आलेला आहे. What I am trying to show you here, he always talks about superlative, the उत्तम शब्द, the उत्तम विशेषण. जर या ठिकाणी पौल काय वापरत आहे तर उत्तम विशेषण वापरत आहे. Pray continually, Yes. पौल काय म्हणतो की निरंतर प्रार्थना करा. not sometimes, कधीतरी नाही, not occasionally, तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा नाही, always. प्रत्येक वेळेस. Okay? Give thanks in all circumstances. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद द्या. In some circumstances where it is only good for me, असं नाही की जेव्हा मला चांगलं वाटतं त्याच वेळेस मी फक्त देवाला धन्यवाद द्यावं. when I feel like, जेव्हा मला वाटतं की बरे वाटतं तेव्हा in all circumstances. प्रत्येक परिस्थितीमध्ये. Paul says, I know how to be content when in lack and when in plenty. पौल म्हणतो की जेव्हा माझ्याकडे कमी आहे तेव्हा पण मी समाधानी आहे, जेव्हा माझ्याकडे जास्त आहे तेव्हा देखील मी समाधानी आहे. One more. अजून एक, Be anxious for nothing. पौल म्हणतो कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका. We cannot, little bit I must carry, I must worry about this. I must worry about my daughter's marriage. I must worry about my son's career. I must worry about my money. मी माझ्या मुलीविषयी चिंता केली पाहिजे, मुलाच्या लग्नाविषयी चिंता केली पाहिजे, त्याच्या शिक्षणाविषयी चिंता केली पाहिजे, अनेक अशा गोष्टींविषयी चिंता केलीच पाहिजे ना. Be anxious for nothing. पौल काय म्हणते की कशाविषयी चिंता करू नका, But in everything. पण प्रत्येक क्षणामध्ये, But in everything, प्रत्येक गोष्टीमध्ये give thanks to the Lord. प्रभूला धन्यवाद द्या. Okay? Be anxious for nothing, but in everything. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर प्रभूला सर्व परिस्थितीमध्ये धन्यवाद द्या. That's from Philippians 4. आणि तेच फिलिप्पे 4 मध्ये आहे. So Paul, after all that he went through in life, जे काही पौलाने त्याच्या जीवनामध्ये सहन केलं, he left no room for the positive and the comparative visheshan. आणि सकारात्मक विशेषणला त्यांनी जागा सोडली त्याच्या जीवनामध्ये. He always spoke of the superlative, that is the उत्तम विशेषण. तर त्यांनी त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस उत्तम विशेषण या गोष्टीसच प्राधान्य दिलं. With this I end the message. आणि या ठिकाणी मी हे बोलून माझं वचन मी संपवत आहे. Why he always used the uttam visheshan? का बरं पौलाने प्रत्येक वेळेस उत्तम विशेषण यूज केलं, वापरलं? Because he knew
the price that was paid for him. कारण त्याला माहित होतं की त्याच्यासाठी जी किंमत मोजण्यात आलेली आहे, He knew the glory that awaited him. कारण त्याला माहित होतं की जे गौरव त्याच्यासाठी वाट बघत आहे. And he knew while he was on the earth, जेव्हा तो पृथ्वीवरती होता त्याला माहित होतं, he said these light and momentary troubles, the glory far outweighs the light and the momentary troubles. आणि तो म्हणाला की हे जे काही पृथ्वीवरच्या समस्या आहेत त्या जे स्वर्गीय गौरव आहे त्यापेक्षाही ते स्वर्गीय गौरव अधिक आहे, हे काहीच नाहीये. So you have Solomon, तुम्ही सलोमोनाविषयी ऐकलं, you heard about Paul, तुम्ही पौलाविषयी ऐकला. but God is asking you, how are you going to live? देव तुम्हाला विचारत आहे की तुम्ही कशा प्रकारे जीवन जगणार आहात. It is not what you look, how you look here on a Sunday morning. हे ह्यासाठी नाही की तुम्ही रविवारी या ठिकाणी कसे दिसता किंवा कशा प्रकारे तुम्ही पाहता, But how you walk with Jesus the rest of the time. प्रत्येक वेळेस येशूबरोबर तुम्ही कसे चालता हे महत्त्वाचं आहे. Your Sunday morning here जर रविवारी सकाळी या ठिकाणी is a celebration of how you live from Monday to Saturday. हे उत्साहाचा दिवस आहे की तुम्ही येऊन जे मंडे टू सॅटर्डे, जे सोमवार ते शनिवारी तुम्ही जे जीवन जगलेले आहात त्याविषयी तुम्ही देऊन आनंद करता. So is your life going to be pale and anemic? You have no blood on your face. तुम्हाला माहिती आहे शरीरामध्ये जेव्हा रक्त असतं तेव्हा तुमचा चेहरा कसा पांढरा दिसतो, पिवळा आणि पांढरा दिसतो. Is your life going to be pale and anemic? तुम्हाला जर तुमचं जीवन अशाच प्रकारे निस्तेज असणार आहे का? Is it going to be ficka and flavorless? काहीही चव नसलेलं तुमचं जीवन असणार आहे का? Is it going to be niras without any ras? तुमचं जीवन निरस असणार आहे का, ज्याच्यामध्ये रसच नाही असं तुमचं जीवन असणार आहे का? God wants your life देवाला तुमचं जीवन full of that ras. What word you are? रसभरीत, टवटवीत. God wants to, because we are connected to the vine. So कारण आम्ही त्या वेलीमध्ये कनेक्ट झालेले आहोत म्हणून आम्ही फळ देणार आहोत. Paul says, I choose to be here and not to die, so that for the fruitful labor that will come from my life. आणि पौल म्हणतो की मला जगणे आवडेल, कारण का मला ख्रिस्तामध्ये फळं उत्पन्न करायची आहेत. Paul said, I chose you so that you may be fruitful. आणि देव म्हणत आहे की मी तुम्हाला निवडलेले आहे यासाठी की तुम्ही फळं द्यावी. So God bless you देव तुम्हाला आशीर्वादित करो as you go from here. तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट करताना May you be fruitful तुम्ही फलदायी व्हा in every area of your life. प्रत्येक तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये तुम्ही फलदायी व्हा. It is not what you think about yourself, आणि हे असं नाही की तुम्ही तुमच्याविषयी काय विचार करता, what others think about you, जे दुसरे तुमच्याविषयी काय विचार करतात, but what the Lord thinks पण about you. देव तुमच्याविषयी काय विचार करतो हे महत्त्वाचं आहे. He who has begun the good work, ज्याने चांगल्या गोष्टीला प्रारंभ केलेला आहे he will take it on to completion. आणि तो पूर्ण करायला समर्थ आहे. That you will stand before him blameless, म्हणजे तुम्ही निर्दोष असे देवासमोर उभे राहणार giving glory to him. आणि देवाला गौरव देणार. Amen.